नमस्कार श्रोते हो. एक ओवी ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, कालच मार्गशीर्ष अमावस्या झालेली आहे. आजपासून पौष महिना सुरू झालेला आहे आणि लागलीच रविवार आलेला आहे. या पौष रविवार निमित्तच आज आपण आदित्य रानूबाईची कहाणी ऐकणार आहोत. ही कहाणी ऐकताना किंवा वाचताना आपल्या उजव्या हातामध्ये 3 तीळ आणि 2 तांदूळ घ्यायचे आहेत. यावर हळदी आणि कुंकू टाकायचे आहे आणि कहाणी ऐकण्यास किंवा वाचण्यास सुरुवात करायची आहे. ओम आदित्याय नमः. कहाणी आदित्य रानूबाईची. ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्यात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य फूल द्रुवा समाधी आणण्यासाठी रानात जात असे. तिथे देवकन्या नागकन्या वसा वसत. काय ग बायांनो, कसला वसा वसता तो मला सांगा, असे ब्राह्मणाने विचारलं. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही, असं ब्राह्मणाने उत्तर दिलं. तेव्हा कन्या म्हणाल्या, श्रावण मास येईल, त्याच्या पहिल्या आदित्यवारी मुकाट्याने उठावं, वस्त्रासह स्नान करावं, अप्रोदक पाणी आणावं, नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाने रानूबाई काढावी, 6 रेघांचा मंडळ करावा, 6 सुतांचा तातू काढावा, त्याला 6 गाठी द्याव्यात, पानं फुलं वाहावीत, पूजा करावी, पानाचा विडा, फुलाचा झेला, दशकांचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघ सप्तमीस पूर्ण करावं. संपूर्णास काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटुळ्याची खीर, लोणकड तूप, मेहून जीव सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, तीही नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. तसा त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावून धाडलं. जातेवेळेस ब्राह्मण भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं, भिवू नको, कापू नको, तुमच्या मुली आमच्या इथे द्या. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरिबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, भटकी कराल. दासी करीत नाही, भटकी करीत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशीर्षाचा महिना आला. ब्राह्मणाने लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी ब्राह्मण समाचाराला निघाला. राजाच्या घरी आला. लेकीने बसाव्यास पाठ दिला, पाय धुवला, पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तेथून तसाच निघाला. प्रधानाच्या घरी आला. तिने पाहिलं, बाप आला. तसं तिने बसायला पाठ दिलं, पाय धुवलं, पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली. उतरंडीची 6 मोती आणली. 3 बापाच्या हाती दिली, 3 आपण घेतली. त्याने मनोभावी कहाणी सांगितली. तिनं ती चित्तभावे ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी गेला. बायकोने विचारलं, मुलीचा समाचार कसा काय आहे? जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली, दुःखाने व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती तिने आपल्या लेकांना सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन या. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगाग दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. तुमच्या राणी जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. तो कसा आला आहे, काय आला आहे? फाटके वस्त्रे नेसला आहे, तुटके पांघरले आहे, तळ्याच्या पाळीला उभा आहे. परसदाराने घेऊन या. प्रधानाच्या राणीने सांगितलं. परसदाराने घेऊन आल्या. नाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जीव खाऊ घातलं,
कोहळा पोखरला होना मोहरांनी भरला. बाबा बाबा कुठं ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा. वाटेने आपल्या जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला. माळ्याच्या रूपाने तिथे आला. हातचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैवानं दिलं, पण ते कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढे उभे राहिलं. मावशीनं दिलं होतं, पण ते सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. तुमच्या राणीला आमचा निरोप सांगा. मग प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेलं. नाव माखू घातलं. काठी पकडून होना मोरांनी भरून दिली. बाबा बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला. हातची काठी काढून नेली. घरी गेला. झालेली गोष्ट आईला सांगितली. दैवानं दिलं, कर्मानं नेलं. पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाच्या राणीने नाव माखू घातलं. पितांबर नेसायला दिलं. जीव खाऊ घातलं. नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला. बाबा बाबा कुठे ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यावायला तो विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं, पण दैवाने बुडवलं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीने घरी नेऊन नाव माखू घातलं. पितांबर नेसायला दिलं. जीव खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होण्या मोहरांनी घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सारं नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणी सांगितला. बहिणीने तिलाही परसदाराने घरी नेलं. नाव माखू घातलं. पाटव नेसायला दिली. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी सांगू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, आगाग चंडाळने पापीने, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिने वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजाने बोलावं धाडलं. मावशी तुला छत्र आली, चामर आली, पाईक आले, पखर आले. मग मलग पापणीले, छत्र कुठली, चामर कुठले, पाईक कुठले, पखर कुठले? बाहेर जाऊन दारशी बघते. तो राजा बोलावाला. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकीने बहिणींना आहेर केले. जाऊ लागली. तो पहिल्या मजलीत स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे पिटारे डोंगरा, नगरात कोणी उपाशी आहे कायचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही. वाटेने एक मूळविक्या जातो आहे. त्याला म्हणावं, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोत्य राणीने घेऊन त्याला 3 दिली आणि 3 आपल्या हाती ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. त्याने ती चित्त भावे ऐकली. त्याची लाकडाची मुळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यास एवढं फळ, तर वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा त्याला वसा सांगितला. पुढे दुसऱ्या मजलेस गेला. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे पिटारे डोंगरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चिंतेने बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो राणीने 6 मोत्य घेऊन 3 आपल्या हाती घेतली. 3 माळ्याला दिली. राणीने कहाणी मनोभावे सांगितली. ती माळ्याने चित्त भावे ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी लागलं. तो म्हणाला, बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, तर वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. राणीने त्याला वसा सांगला. पुढे तिसऱ्या मजल्यास गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे पिटारे डोंगरा, नगरात कोणी उपाशी आहे त्याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही. एक म्हातारी होती. तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एक सर्पाने खाल्ला होता. त्यामुळे चिंता करीत ती बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी करू तरी काय? मी मुलांसाठी रडते आहे. बरं, येते. मग ती राणीकडे गेली. राणीने पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिने ती चित्त भावाने ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पाने खाल्ला होता, तो जिवंत झाला. ती म्हणाली, बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, तर वसा घेतल्याचं काय फळ?
काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीने तिला तो वसा सांगितला. पुढे 4थ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. इतक्यात कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे पिटारे डोंगरा, नगरात कोणी उपाशी आहे कायचा शोध करा. उपाशी नाही तापाशी नाही, पण काना डोळा मासाचा गोळा, हात नाही पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता तो उताना केला. 6 मोत्ये होती. 3 मोत्ये त्याच्या बिंबीवर ठेवली. 3 मोत्ये आपण घेतली. राणीने मनोभावे कहाणी सांगितली. ती त्याने चित्तभावे ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, तर वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आले. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला घरी आले. साती दरवाजे उघडले. लोहगंगाळे पाणी तापवले. षड्रस पक्वान्न जेवायला केले. सूर्यनारायण जेवायला बसले. त्यांना पहिल्या घासास केस लागला. ते म्हणाले, अगाग कोण्या पापिनीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिने आदित्यवारी वडचणीखाली बसून केस विंचरले होते. काळा चंबळा डोईचा केस, वडचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला मुळी विकेल्या राजाच्या राणीला, म्हातारीला काना डोळा मासाचा गोळा. इतक्याना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे सफळ संपूर्ण. ओम सूर्यनारायणाय नमः. झालेली सेवा मी सूर्यनारायण चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद.